आम्ही लावलेलं व्याज तुम्ही का माफ करता, अशा प्रकारची चुकीची भूमिका या लोकांनी घेतली। या लोकांना इंदापूरची दयामाया आली नाही, या लोकांनी इंदापूरचा विचार केला नाही आणि ते व्याज तसंच राहिलं। ज्यावेळेस आपले सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार अर्ज भरायला गेले आणि थकबाकी माफ झाली पाहिजे अशी भूमिका घेतली, त्यावेळेस नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली की तुम्ही व्याजासहित रक्कम भरल्याशिवाय हे माफ आम्ही फॉर्म तुमचा वैध ठरवणार नाही। कुणी 3 लाख भरले, कुणी 5 लाख भरले, कुणी 19 लाख भरले, कुणी 22 लाख भरले आणि काही आमच्या मित्रांना या व्याजाच्या थकीत बाकीमुळे फॉर्म इच्छा असून सुद्धा भरता आला नाही, त्या दिशेने तो गेला नाही। मग आम्हाला सांगा, इतका अन्याय तुम्ही जाणीवपूर्वक करता। महाराष्ट्र शासन कायदा करतं, महाराष्ट्र शासन आपल्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याज माफ करतं आणि आपल्याला मात्र ती संधी मिळत नाही। आपल्या मुलाबाळांवर अन्याय होतो, आपल्या प्रपंचाला भांडी कुंडी मोडून आपण पैसे भरतो। अशा परिस्थितीमध्ये हे लोक व्याज घेतात, आपल्याला फसवतात। अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे। तुम्हाला एक आश्वासन देतो, जेव्हा केव्हा 2-3 डिसेंबरला आपले नगराध्यक्ष प्रदीप दादा गारटकर हे नगराध्यक्ष होतील, त्यावेळेला आपण पहिल्यांदा व्याज माफ करू, पहिल्यांदा शास्ती माफ करू, पहिल्यांदा दंड माफ करू आणि हे सर्व केल्यानंतरच आमचा हा नगराध्यक्ष, आपला हा जनतेचा उमेदवार खुर्चीवर बसेल। तशा प्रकारचा आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिलेला आहे। पाणीपट्टीचं व्याज माफ झालं पाहिजे। दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तरंगवाडी तलावाचा प्रश्न। इंदापूर शहरामध्ये 3 कुटुंब एकत्र आली तर 3 कुटुंबापैकी एका कुटुंबामध्ये कॅन्सरचे पेशंट आढळतात आणि अशी गंभीर परिस्थिती या शहरामध्ये का झाली, तर उजनीचं जे पाणी आहे ते अत्यंत दूषित, घाण, अस्वच्छ आहे आणि हे घाण पाणी असल्यामुळं जे पाणी जनावराला पिण्याला येत नाही, ज्याच्यामध्ये केमिकल मिसळतात, मळी मिसळते, मूत्र मिसळतो, मल मिसळतो आणि ते पाणी आपल्याला प्यावं लागतं। 1 लिटर पाणी पिलो तर त्यातलं 20% म्हणजे 20% पाणी हे आपण पुण्या मुंबईच्या लोकांचं मलमूत्र पितो, त्यांचे केमिकल्स पितो, त्यांची मळी पितो आणि अशा प्रकारचं गंभीर प्रश्न पाण्याचा इंदापूरमध्ये आहे। उजनीचं पाणी हे धुण्या भांड्यासाठी वापरा आणि तरंगवाडीचं पाणी हे पिण्यासाठी वापरा। मग त्यांनी प्रश्न विचारला, असं कुठं झालं आहे का? शेजारी बारामतीला जाऊन पाहिलं तर बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वीर, भाटघर, खडकवासल्याचं पाणी एकत्र आणलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी केलेली आहे आणि दुसरीकडे इंदापूरला पाहिलं तर आपल्याला उजनीचं कुणीही न पिणारं पाणी प्यावं लागतं। त्यामुळे कॅन्सरचे आजार होतात, पोटाचे आजार होतात। जे लोक आपल्या आरोग्याची, प्रकृतीची काळजी घेत नाही, ते लोक आपले प्रश्न कसे सोडवणार, आपला प्रश्न कसे उचलणार, यांच्यामध्ये एकच घमेंड आहे आणि एकच माज आहे की आम्ही पैशाच्या आधारे निवडणूक जिंकू आणि पैसा हा निवडणूक जिंकण्याचं साधन आहे। मित्रांनो, या आदरणीय शुक्ल काका असतील, गुंडेकर काका असतील, या लोकांनी ज्यावेळेस 85 साली आम्हाला उभा केलं त्यावेळेस अवघ्या 50 रुपयामध्ये या नगरपालिकेवर आम्ही सगळे मंडळी निवडून आलो। 50 रुपये कोणाचा खर्च झाला, 60 रुपये कोणाचा खर्च झाला, 5 रुपये डिपॉझिट होतं। आज निवडणूक लढवायची म्हणलं तर माणसाच्या छातीमध्ये धडकी बसते आणि ही धडकी आपण काढली पाहिजे। मित्रांनो, अशा सगळ्या वाईट गोष्टी या इंदापूरमध्ये सातत्यानं घडतायत। या इंदापूरकरांवर अन्याय होतो आहे, बगड्यांनी मान टाकलेली आहे, सिंह जखमी झालेला आहे आणि डाळिंबाला तेल्या झालेला आहे। अशी वाईट परिस्थिती, कुठलंही चौकशीकरणाचं काम व्यवस्थित नाही। यांनी एक त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला, त्या अहवालामध्ये संपूर्ण 5 वर्षाच्या मुलापासून त्यांच्या 50 वर्षाच्या माणसापर्यंत एका कुटुंबाची फोटो टाकले। अहो, हे गाव आहे, या गावामध्ये रमेश काका सारखी माणसं होती, गुंडेकर काका सारखी माणसं होती, गणपतदास गुजरांसारखी माणसं होती। या माणसांना तुम्ही केव्हाच विसरून गेला। तुम्ही तुमच्या परिवारासाठी आणि स्वार्थासाठीच हे सर्व गोष्टी वापरत असता। याच्या पलीकडे तुमचं काहीही काम नाही आणि तुम्ही भ्रष्टाचाराशिवाय या ठिकाणी काहीही केलं नाही।
या ठिकाणी आदरणीय भाऊंचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. या भ्रष्टाचाराविरुद्ध, या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आपण सर्वांनी मिळून कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर आणि या ठिकाणचे नगरसेवक पदाचे उमेदवार, एक शिक्षिका आहे, एक समाजसेविका आहे, अशा शिक्षिकेला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्या कदमताई आहेत आणि या ठिकाणचे दुसरे आपले उमेदवार आहेत माननीय बिशे साहेब, अमोल बिशे हे आहेत. आपण दोघांनाही आपलं बहुमोल मत द्या. प्रदीपदादा गारटकर यांचं चिन्ह आहे एसटी, आमच्या आदरणीय कदमताईचं चिन्ह आहे एसटी आणि अमोलचं चिन्ह आहे रिक्षा. आपण या चिन्हावरती व्यवस्थित मतदान करावं आणि या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारचं आव्हान करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आपले कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, त्याचबरोबर या आपल्या वार्ड क्रमांक 8 चे उमेदवार श्री अमोल ज्ञानदेवजी बिसे हे आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीतून उभे आहेत. त्याचबरोबर सौ मीनाताई कैलासजी कदम याही आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीकडून बांधवांनो या ठिकाणी उभे आहेत. यामध्ये सगळ्यांचं चिन्ह 20 उमेदवारांचं बस आहे आणि एक चिन्ह अमोल बिसे यांचं या ठिकाणी ऑटो रिक्षा या ठिकाणी चिन्ह आहे. आपल्या बाजूलाच या ठिकाणी 9 नंबर प्रभागामधून सौ सारिकाताई अमोल पवार ह्या उमेदवार आहेत आणि श्री उमेश दिलीपराव क्षीरसागर हे आपले एक उमेदवार आहेत. खाली 10 नंबर मध्ये सौ भाग्यश्री सुहास मकरे हे उमेदवार आहेत आणि श्री सुधाकर संभाजी ढगे हे उमेदवार आहेत. यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपल्या प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर, मयूरदादा पाटील, कैलासजी कदम, आमचे सहकारी आकाशजी कांबळे, गजानन भाऊ वागसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे कार्याध्यक्ष महारुद्र बापू पाटील, माऊलीजी वाघमोडे, किरणजी गानगोटे, रामजी आजबे, ॲडव्होकेट राकेशजी शुक्ला, ॲडव्होकेट हरिदासजी हरळे मेंबर, लखनजी जगताप, सुभाषजी जगताप, समीर सूर्यवंशी, विशाल रणवरे, हर्षवर्धन भाऊ कांबळे, ओंकार कांबळे, शीतलताई साबळे, सौ योगिता यादव, सौ रुपालीताई रंधवे, राजेशजी शुक्ल, अमित सूर्यवंशी, यश जाधव, सुनील गलांडे, गणेशजी बिसे, अण्णा गायकवाड, वसंत सूर्यवंशी, राहुल भोसले, चंद्रकांत बिसे, गणेश सूर्यवंशी, निलेश जगताप, शुभम भैया फडतरे, अमोल भोसले, हैदर शेख, माणिक काका शुक्ल, सौ अनुजताई शुक्ला, सौ शोभना शुक्ला, अनुराताई सूर्यवंशी, वर्षाताई कदम, अश्विनीताई सूर्यवंशी, माधुरीताई भराटे, सलमाताई खान, प्रमिलताई राखोंडे, अमितजी जामदार, सागर आजबे, नवनाथजी शिंदे, उपस्थित सगळी माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी या सगळ्यांचं मी आजच्या या छोटेखानी सभेस मनपूर्वक स्वागत करतो. बांधवांनो, 2 तारखेला आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि या इलेक्शन मध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचे आपले 21 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यापैकी 20 उमेदवारांना बसचं चिन्ह आहे आणि एका उमेदवाराला बापू ऑटो रिक्षा असं या ठिकाणी चिन्ह आहे. या 21 उमेदवारांना आपण भरघोस मतानं या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारचे मी तुम्हाला नम्रतेपूर्वक हात जोडून बांधवांना या ठिकाणी विनंती करतो. आणि का निवडून द्यायची याची सगळी माहिती माझ्या अगोदरच मला वाटतं कृष्णा ताटे सर यांनी आपल्याला सखोल बांधवांना या ठिकाणी दिलेली आहे. 2 तारखेचं इलेक्शन हे तुमच्या आमच्या दृष्टीनं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं बांधवांना या ठिकाणी इलेक्शन आहे. आता प्रदीपदादा गारटकर हे आपल्या गावचे आहेत. त्यांचं बालपणापासून आतापर्यंत
या ठिकाणी सगळं आयुष्य या इंदापूर शहरामध्ये आकाजी त्यांनी या ठिकाणी घालवलेलं आहे. प्रदीप दादा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जातात, सगळ्या समाजातील घटकांना बरोबर घेऊन जातात. त्यांनी अनेक नगरसेवक आपले तरुण केले, अनेक नगराध्यक्ष केली आणि विविध समाजाची केली. भाऊ विविध समाजाच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी प्रदीप दादांनी या ठिकाणी संधी दिली. हर्षभाऊंनी सुद्धा आपल्या या इंदापूर शहरामध्ये सगळ्या समाजाला या ठिकाणी बांधवांनो संधी दिलेली आहे. आणि आता प्रदीप दादा सुद्धा उभा राहायला या ठिकाणी बांधवांनो तयार नव्हते. त्यांची इच्छा होती की आपल्या कार्यकर्त्यापैकी एखाद्याला या ठिकाणी आपण नगरसेवक या ठिकाणी करू, नगराध्यक्ष करू. पण आम्ही सगळ्यांनी, विशेषतः हर्षभाऊंनी, बाकी सगळ्यांनी, मारुद्रबापू, आकाशजी, सगळ्यांनी या ठिकाणी आग्रह केला किरणजी, आणि आपण गारटकर दादांना या ठिकाणी माऊली उभा आपण या ठिकाणी केलं. ते उभे राहिले. आता तुमची आमची या ठिकाणी बांधवांनो जबाबदारी आहे की त्यांना या ठिकाणी आपण मतदान करावं. सगळ्या वार्डामध्ये अतिशय पोषक वातावरण या इंदापूर शहरामध्ये आहे. या ठिकाणी आपण वार्ड प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 10 पर्यंत या ठिकाणी आपण सगळीकडे गेलो. कृष्णा भीमा विकास आघाडीला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व नागरिकांनी बांधवांनो दिलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या विरोधकांची पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे. ते व्यक्तिगतरित्या टीका टिप्पणी करण्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. प्रदीप दादा व 20 उमेदवार जरी खाली उभे असले तरी त्यांनी हे राजकारण आता व्यक्तिभोवती, म्हणजे हर्षभाऊंवर वैयक्तिक टीका करा, माझ्यावर वैयक्तिक टीका करा आणि आपलं ही इलेक्शन बाजूला सोडून दुसरीकडे इलेक्शन घेऊन जायचं, हा त्यांचा बांधवांनो मूळ उद्देश आहे. त्याकडे कुणी लक्ष देऊ नका. हे आपल्या तुमच्या आमच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीनं हे इलेक्शन खूप महत्वाचं आहे. मग ताटे सरांनी सांगितलं की आपल्याला उजनीचं जी पाणी इंदापूर शहराला बांधवांनो जी मिळत आहे ते विषारी पाणी आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, पॉइझन समान असणारं पाणी आज आपण बांधवांनो या ठिकाणी पाणी पितोय. या पाण्याची उपाययोजना जर काय करायची असली तर नीरा किंवा आपला खडक पासल्याचं जे पाणी आपल्याला येतं तिथला जो पाण्याचा उपसा या ठिकाणी आपण इंदापूर शहरासाठी उपलब्ध केला पाहिजे. तिथलं जी काय तरंगवाडीचं तलाव आहे तिथं या ठिकाणी डेव्हलप करून पावसाळ्यामध्ये ती पाणी साठवून एक इंदापूर शहराला 24 तास × 7 आणि आरो फिल्टरचं पाणी आपण कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून भाऊ सगळेजण मिळून या ठिकाणी देऊ शकतो. आणि आपली इथली एक पाणी सगळ्यात जास्त आजार हे बांधवांनो पाण्यामुळे होतात. सगळ्यात जास्त माणूस आजारी ह्या पाण्यामुळे पडतो. कितीतरी प्रकारचे विविध प्रकारचे आजार पाणी खराब असल्यामुळे या ठिकाणी बांधवांना आपल्याला लागतात. हे आपण फक्त कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातूनच हा प्रश्न वकील साहेब या ठिकाणी सोडवू शकतो, हे सुद्धा तुम्हाला आत्मविश्वासानं बांधवांना सांगतो. दुसरा विषय, इथं तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या बांधवांना खूप या ठिकाणी वाढलेली आहे. इथल्या तरुणांना जर आता रोजगार या ठिकाणी मिळवून द्यायचा असला तर कृष्णा भीमा विकास आघाडी शिवाय बांधवांना पर्याय नाही. मला आणखी आठवतं, हर्षभाऊ या ठिकाणी या राज्याचे कॅबिनेट मंत्री होता. भाऊ तुम्ही असताना इथे शेजाऱ्याची MIDC या ठिकाणी आपण, मला वाटतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तुम्ही मंत्री होता. त्या काळात ती MIDC या ठिकाणी तुम्ही उभारली आणि त्या MIDC मध्ये तुम्ही जवळपर्यंत मंत्री होता. त्या काळात जेवढ्या काही कंपन्या आल्या तेवढ्याच कंपन्या या ठिकाणी आल्या. तिथून पुढे एक सुद्धा कंपनी त्या MIDC मध्ये या ठिकाणी आली नाही. रोजगार यांनी 15 वर्ष झाले या ठिकाणी हे आमदार म्हणून काम करतात. एक तरी संस्था, एक तरी उद्योग व्यवसायाला चालना देणाऱ्या रोजगारांना किती लोकांना यांनी रोजगार दिला याचा सुद्धा खुलासा बांधवांना त्यांनी करावा. मला उत्तर द्या. हे इलेक्शन हे तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. इथल्या आमच्या तरुणांना रोजगार जर मिळवून द्यायचा असला तर कृष्णा भीमा विकास आघाडी शिवाय बांधवांना पर्याय नाही. भाऊंच्या इथं सुद्धा सगळ्या शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, कॉलेज आहेत, अनेक विविध या ठिकाणी संस्था या ठिकाणी उभ्या आहेत. अशाच पद्धतीनं सोनाई परिवाराच्या सुद्धा संस्था या ठिकाणी, सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे छोटस एक रोपटं बांधवांनो आदरणीय दादांनी 2002 ला या सोनमातेच्या या ठिकाणी तिथं लावलं. सोनमातेची काय परिस्थिती होती, तिथं आमच्या माता भगिनी इथं बसलेत. दिवसा सुद्धा त्या चढावरून पार करताना माणूस पुढं माग या ठिकाणी गाड्या पाहायचं आणि गाड्या सलग गाडी असेल तरच ती सोनमाता या ठिकाणी पास करायचं. खरी का कुठे परिस्थिती आहे. त्या उजाड सोनमात्यावरती आदरणीय दादांनी एक वृक्ष लावला आणि तिथं महाराष्ट्रातून दूध बांधवांनो या ठिकाणी येतं. जवळपास 32 लाखाच्या दुधाचं कलेक्शन तिथं केलं जातं. आणि इथं इंदापूर शहरातील आपल्या तालुक्यातील होतकरू माझे भगिनी
इथं बसलेल्या काय इंदापूर शहरातल्या तालुक्यातल्या माझे तरुण सहकारी 7,500 8,000 तरुण या ठिकाणी त्या सोना डेअरीवरती या ठिकाणी काम करतात बांधवांनो. काय वाईट केलं आम्ही कुणाचं, मला उत्तर द्या. त्या तरुणांना चांगल्या पद्धतीने आम्ही रोजगार मिळवून दिला. आणखी पुढं चांगल्या पद्धतीने काय आपल्याला रोजगार मिळवून देण्यासाठी बांधवांनो आम्ही सगळीजण मंडळी मिळून काम करू. फक्त आमची एवढीच विनंती आपल्याला राहील की आता कुठल्याही अफवेला कुठल्याही आता लोक आपल्या काहीतरी तेल टाकण्याचं काम करतील, खोटं नाटं बोलतील, काहीतरी चुकीच्या गोष्टी अफवा पसरवण्याचं बांधवांनो या ठिकाणी काम करतील. याच्याकडे दुर्लक्ष करा आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीपदादा गारटकर व 20च्या 20 सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने बांधवांनो या ठिकाणी निवडून द्या. आणि इथं आपली कृष्णा भीमा विकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होती. आपल्याला फक्त 21 लोक उभं करायची होती आणि जवळपास 200-250 या ठिकाणी आपल्याकडे मागणीसाठी या ठिकाणी अर्ज आले होते. या प्रभागातील सुद्धा अनेक इच्छुक लोकांनी आपल्या आघाडीसाठी बांधवांनो या ठिकाणी माघार घेतली. मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपले ऍडव्होकेट राकेशजी शुक्ला साहेब यांनी सुद्धा खूप मोठ्या मनानं ही उमेदवारी बांधवांनो माघारी घेतली. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. राकेशजींचं सुद्धा काम अहो एकापेक्षा एक आपल्याकडे सगळे पुढीच तोड आपल्याकडे सुद्धा बांधवांनो उमेदवारी होते, परंतु दुसऱ्यासाठी मोठं मन दाखवलं आणि ऍडव्होकेट राकेश शुक्ल साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी माघारी घेतली. ह्याची निश्चितच ही सन्माननीय स्टेज आपली येणाऱ्या काळामध्ये आपली वकील साहेब निश्चित दखल घेईल. आपल्या या परिसरामध्ये बांधवांनो जेव्हा इथं आपण येतो तेव्हा निश्चितच कैलासवासी रमेश काका शुक्ला यांची बांधवांनो आठवण आल्याशिवाय राहत नाही. आदरणीय काका असं व्यक्तिमत्व होतं की इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी कुठेही लोक बाटलिमगाव, अवसरी, वडापुरी या त्यामुळे वाटतं पाणी पुरवठा योजना आणि कुठलीही काही कामं असली तर मिटवण्याचं काम या कट्ट्यावर रमेश काका बांधवांनो या ठिकाणी करत होते. आज काका आपल्यात नाहीत, पण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले संस्कार निश्चितच त्यांचं कुटुंब, त्यांचं परिवार या ठिकाणी पुढे नेत असल्याचं खूप खूप आनंद आहे. कैलासवासी भगवानजी शुक्ला साहेब तेही आपल्यात या ठिकाणी नाहीत, त्यांची आठवण या ठिकाणी बांधवांनो आल्याशिवाय नाहीत, परंतु माणिक काका शुक्ल इथं स्टेजवर या ठिकाणी बसलेले आहेत. आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. इथं शुक्ल वाडा म्हणले की फेमस वाडा होता. इथं गोरगरिबाची दुःख, गोरगरिबाला अडीअडचणीला हा वाडा या ठिकाणी मदत करणारा, संघर्षाचा वारसा देणारा हा या ठिकाणी बांधवांनो वाडा होता. त्यामुळे मी काय जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु प्रत्येक प्रभागामध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. कुणाच्या प्रभागामध्ये जास्त बांधवांनो या ठिकाणी लीड मिळते, त्या पद्धतीनं आपल्या या प्रभागाचं सुद्धा एक आशीर्वाद रूपी सर्व उमेदवाराला आपण निश्चित मोठ्या संख्येने निवडून द्याल अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्याकडून करतो. आपल्याच वार्डातील श्री अहमद मर्जीद, इक्बालजी सय्यद इथं बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा सामाजिक काम भाईजांचं खूप मोठं आहे. त्यांचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं ग्रुप आहे. त्यांनी देखील खूप मोठ्या मनानं या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांनी भाईजांनी या ठिकाणी माघार घेतला. त्यांचा सुद्धा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं आभार बांधवांनो आपण या ठिकाणी मानू. त्याचबरोबर राहुलजी भोसले असतील, रेशमाताई शेख असतील, या सगळ्या सो अनुजाताई राकेशजी शुक्ला असतील, यांचं सुद्धा मी आपल्या आघाडीच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला ललेंद्रजी शिंदे साहेब, आमचे सोसायटीतले व आपले इंदापूर बँकेचे संचालक, आमचे मित्र स्वप्नील भैया सावंत, संदीपराव आदली, ऍडव्होकेट आशुतोषजी भोसले, आपल्या बँकेचे चेअरमन मनोजजी मोरे, अमोलजी प्रभुने, अभिनेतजी कोथमीर साहेब, अहमदजी सय्यद, अशोकजी खेडकर साहेब, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि मी एकदाच एवढी विनंती करीन की आपलं चिन्ह आहे बस. काय चिन्ह आहे? गोरगरिबाची बस आहे, लक्षात ठेवा. जेव्हा कधी कुठल्याला अडीअडचणीला या ठिकाणी मदत केलेली प्रत्येकाच्या आयुष्यात हे लाल परी म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये, ती लाल परी आपल्याला आनंद द्विगुणित करत आपल्याला नेहमी आधार द्यायचं काम कोण करत असेल तर ही लाल परी करते. आणि या लाल परीला, या बसला आपण या ठिकाणी विसरू नका. आणि हे चिन्ह 20 उमेदवारांना बस चिन्ह आहे आणि एका फक्त आमच्या अमोलजी बिसे यांचं ऑटो रिक्षा चिन्ह आहे. ऑटो रिक्षा सुद्धा जिथं हात करल तिथं रिक्षा बांधवांनो थांबती. प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम ही ऑटो रिक्षा सुद्धा या ठिकाणी करते आणि एसटी बस सुद्धा या ठिकाणी करते. त्यामुळे सगळ्या उमेदवारांना आपण
भरघोस मताने या ठिकाणी विजय कराल. हे राजकुमारजी जठार साहेब आमचे इथं हे उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि बांधवांनो, कुठल्या अफवेला बळी पडू नका. सगळीकडे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे. भाऊ, इथं महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जिथं जाईल तिथं आपल्याला पाहायला मिळतीये. मला सगळ्या आपल्या आघाडीला सगळ्या नेत्यांना विनंती करायची आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भगिनींसाठी एक रोजगाराच्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपल्याला रोजगार निर्माण करू शकतो. स्पिंडिंग असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती शिलाई मशीन असतील किंवा अन्य काय, घरी बसून त्यांना रोजगार काय निर्माण करता येऊ शकतो का, किंवा एखादा मोठा व्यवसाय या महिलांसाठी निर्माण करून आपल्याला काय व्यवसाय काढता येऊ शकतो का, याचा सुद्धा विचार ही कृष्णा भीमा विकास आघाडी केल्याशिवाय बांधवांनो या ठिकाणी राहणार नाही. प्रदीपदादा गारटकर नेहमी इथं कसलीही अडचण आली, काळ्या रातचं तुम्ही प्रदीपदादांकडे या ठिकाणी बांधवांनो जाऊ शकता. आड्या अडचणीला या ठिकाणी सर्व 20च्या 20 उमेदवार आपल्याकडे या ठिकाणी उभे राहू शकतात. आपले इथं कैलासजी कदम साहेब हे पाठीमागच्या वेळेस या ठिकाणी उमेदवार होते, नगरसेवक होते. त्यांनी सुद्धा इथं चांगल्या पद्धतीने बांधवांना आपली सेवा केलेली आहे. कैलासजी तर 550 मतानं मला वाटतं पाठीमागच्या वेळेस तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे ते विजय या ठिकाणी झाले होते. त्यांच्या हातून सुद्धा या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने कामं कैलासराव यांनी या ठिकाणी केलेली आहेत. आणि आता नवीन उमेदवार जे अमोल बिसे आहेत, त्यांचं सुद्धा व त्यांच्या परिवाराचं या वार्डामध्ये चांगल्या पद्धतीने काम आहे. सगळ्यांना घरोघर घेऊन जाणारा एक उमेदवार म्हणून अमोलजी बिसे यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. इथं वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा महिलांमध्ये या ठिकाणी या परिसरात मीनाताईंचं काम निश्चित या ठिकाणी आहे. आपली सेवक म्हणून सर्व उमेदवार बांधवांनो काम करतील. नगरपालिकेत जाण्यासाठी किंवा आपल्या नगरसेवक होण्यासाठी फक्त मिटिंगला जाण्यासाठी मिरवायचं बांधवांनो ते पद नाही, तर आपल्या सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी बांधवांनो ती पद आहे. आपले सेवक म्हणून बांधवांनो या ठिकाणी ते निश्चित काम करतील, हा सुद्धा विश्वास तुम्हाला नम्रपणे बांधवांनो या ठिकाणी देतो. एकदा तुम्ही सगळ्यांना संधी दिली, तुम्ही एकदा 5 वर्ष आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवांनो संधी देऊन बघा. इंदापूर शहराचा कायापालट करून दाखवू. चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करून दाखवू. भ्रष्टाचार मुक्त हे इंदापूर नगरपालिकेचं कामकाज बांधवांनो आम्ही करून दाखवू. आपल्या नगरपालिकेची मान शर्मेने खाली जाईल अशी परिस्थितीतल्या कामकाजावर बाहेरच्या गावांमध्ये किंवा इथं शहरामध्ये या ठिकाणी सुरू आहे. त्याला कारण सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी आहे. काही कामं चांगल्या पद्धतीने इथं निधी आला, त्याचा उपयोग क्वालिटीमध्ये दर्जेदार कामांमध्ये बांधवांना होत नाही. तुला काम मला काम, त्याच्यावरनं भांडणं या ठिकाणी लागतात. कौंडळ मारुतराव बापू या ठिकाणी कामं मिळवण्यासाठी लागते, आणि ती जर कौंडळ लागली तर परत गुणवत्ताधारक कामं कशी निर्माण या ठिकाणी होऊ शकतात याचं सुद्धा मला या ठिकाणी आपण सांगावं. मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आपल्या इंदापूरचे सुपुत्र सन्माननीय यशवंत माने यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. सागर भैया कानबोटे इथं आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि बांधवांनो तुम्हाला कळकळीने विनंती करतो की एकदा प्रदीप दादांना या ठिकाणी आपण संधी देऊन बघा. इंदापूर शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. इथं मयूरजी शिंदे असतील, अक्षयभैया शिंदे असतील, आमचे गुरुवर्य चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच वडीलधारी मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. बांधवांनो, इंदापूर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायची संधी दिली तर आपली कृष्णा भीमा विकास आघाडी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल. आपला जास्त मी वेळ घेणार नाही, परंतु आता 2 तारीख आहे, आज 26 तारीख आहे. आपल्याकडे दिवस फक्त किती राहिलेत? 27, 28, 29, 30, 5 दिवस आपल्याकडे फक्त प्रचाराला आहेत. आणि आपलं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी जबाबदारीने घ्यावं, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. आता मी जोरदार म्हणतो की मोठ्याने सांगतो की आपलं चिन्ह काय आहे? एसटी बस, गोरगरिबांची एसटी बस, लाल परी या चिन्हाला या ठिकाणी बांधवांनो विसरू नका. मोठ्याने हात वर करून सांगा की आपण या लाल बसला आशीर्वाद देणार ना, अशी नम्रपणे विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मोहोळचे कार्यसम्राट आमदार माननीय यशवंत तात्या माने यांना मी विनंती करतो की मार्गदर्शन करावं. सर्वांना माझा नमस्कार. 2 डिसेंबर 2025 रोजी या इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीसाठी
नगराध्यक्ष पदासाठी माननीय प्रदीपदादा गारकर साहेब व नगरसेवक पदासाठी श्री अमोलजी भिसे व सौ मीनाताई कदम असे 3 उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांना मतदान का करा हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, सोनाई परिवाराचे प्रवीणभाई माने व सर्व व्यासपीठ, सर्व समोर बसलेल्या माझ्या भगिनी बंधू, आता प्रवीणभाई यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं व या तिघांना का मतदान करायचं हे सांगितलं भाऊ. बरोबर तुम्ही बोलणार आहात, मी थोडक्यात बोलतो. महारुद्र पाटील बसल्यामुळे अजून कमी बोलतो. महारुद्र पाटील या शहरासाठी खऱ्या अर्थाने प्रदीपदादा गारकर साहेबांनी कष्टा खाल्लेली आहे, सुखदुःखामध्ये सहभागी झालेले, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आजपर्यंत चाललेले आहे. असे या नेत्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय झालेला आहे आणि अशा वेळेस तुम्ही सर्व बंधू भगिनी दादांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या गावामध्ये जर एखाद्याला उघडं पाडायचं असेल, त्या व्यक्तीला संपवायचं असेल, स्वतःचं राजकारण साध्य करायचं असेल, ते त्यांच्या पुरतं ते राजकारण झालं. परंतु दादाचं काय, राजकारणामध्ये दादांनी सुरुवात केल्यानंतर ज्या मुलांनी जन्म घेतला, शिक्षण झालं, ते मुलं सुद्धा आज प्रवाहात आलेले आहेत. परंतु दादा राजकारण करून त्याच स्टेजवरती आहेत. दादा 92 साली नगराध्यक्ष झाले होते. भाऊंच्या विरोधामध्ये त्यांनी 95, 99 आणि 2004 असे 3 निवडणुका लढवले. त्यांचा पराभव झाल्यानंतर जनतेच्या सेवा करण्याच्या उद्देशाने, या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षाची 20 वर्ष मनाने सेवा केली. जिल्ह्याचे 8 वर्ष ते अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांच्याबरोबर काम करत असताना आम्ही शिकलो, काही गोष्टी केल्या. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी त्यांनी संधी दिली. 97 नंतर 10 वर्षामध्ये त्यांनी 12 नगराध्यक्ष केलं. नगराध्यक्ष त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नाही, परंतु भाऊ असतील, भाई असतील, आम्ही असलेल्या सर्वांनी तुमच्यासह सर्वांनी विनंती केली की दादा आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला तुम्हीच राहिलं पाहिजे आणि या इंदापूरला आपण पुन्हा एकदा न्याय देण्याच्या दृष्टीने या इंदापूरचा उर्वरित विकास करण्यासाठी, पाठीमागील कालावधीमध्ये विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीने ज्या स्पीडने विकास होणं गरजेचं आहे, पाठीमागील 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा मोठमोठ्या योजनेसाठी वेगवेगळ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. पाठीमागील कालावधीमध्ये भाऊ निधी कमी मिळायचा, पण आता प्रोजेक्ट नगर विकास विभागाचे चांगल्या प्रकारे मिळतात. आणि प्रवीण भाया, विकास करण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही, सत्तेमध्ये आपण आहोत. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण निधी घेऊ शकतो. भयान आम्ही ज्या भगिनींसाठी पाण्याची योजना अपूर्ण आहे, ज्या भगिनींच्या घरापुढे अंडरग्राउंड ड्रेनेज नाही, सांस्कृतिक भवन नगरपालिकेचं नाही, अशा वेगवेगळ्या योजना जर आपल्याला आणायच्या असतील, प्रदीपदादा गारकरांना ताकद द्यायची असेल, तर खऱ्या अर्थाने भगिनींनी निर्णय घ्यावा की घरी आल्यानंतर मुलगा असेल, पती असेल, सासरा असतील, या सर्वांना एकच सांगितलं पाहिजे की आपल्याला दादांच्या पाठीशी राहायचंय. येणाऱ्या 2 तारखेला खऱ्या अर्थाने आपल्याला दादाला न्याय द्यायचा असेल आणि जो दादांवरती अन्याय कोण करत असेल त्यांना खऱ्या अर्थाने जर आपल्याला चपराक द्यायची असेल आणि दादा हे नेतृत्व इंदापूरचंच आहे हे सिद्ध करायचं असेल, तर मी एवढंच बोलतो की आपण आपल्याला चिन्ह मिळाले त्यासाठी एसटी बस, 2 ठिकाणी आपली एसटी बस आहे आणि एका ठिकाणी आपल्याला बिसेनला ऑटो रिक्षा. ह्या 3 चिन्हासमोरील बटन दाबून आपण एकतर्फी मतदान करावं अशी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 मिनिटाचे भाषण संपवतो. धन्यवाद. यानंतर आपले मार्गदर्शक माननीय माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना विनंती करतो मार्गदर्शन करायचं. आजच्या या प्रभाग 8 मधील कृष्णा भीमा विकास आघाडीची आपण ही प्रचाराची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी उपस्थित असलेले प्रवीण भाई माने ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, ते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि आपल्या तालुक्यातले सुपुत्र यशवंत माने,
मयूर पाटील, मारुद्र पाटील, सुभाष जगताप माजी सभापती, गजानन वाक्षे, माऊली वाघमोडे, आकाश कांबळे, राजकुमार जटार, किरण गानबोटे, मनोज मोरे, स्वप्नील भैया सावंत, आशुतोष भोसले, अविनाश कोथमेरे, रामभाऊ आजमे, राकेश शुक्ल, त्याचप्रमाणे आपले उमेदवार या प्रभागातले जे आहेत ते आपले अमोल बिशे आणि आमच्या मीनाताई कदम, 9 प्रभागाचे उमेदवार सारिका पवार आणि उमेश क्षीरसागर, 10 क्रमांकचे उमेदवार भाग्यश्री मकरे आणि सुधाकरजी डगे. कारण इथं 3 प्रभागाचं कनेक्शन आहे आणि शुक्लाचा वाडा जो आहे हे सेंटर पॉइंट आहे, कारण इथून सगळीकडे कनेक्शन चालू आहे. आणि म्हणून ह्या 3 प्रभागाच्या उमेदवारांचं नाव घेतलं. ज्यांनी आम्हाला आव्हान केल्यानंतर प्रतिसाद दिला आणि आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला ते ॲडव्होकेट राकेश शुक्ल, आमचे सय्यद राहुल भोसले आणि इतर त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा आम्ही आव्हान केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून आभार मानतो. इथं आल्यानंतर कैलासवासी रमेश काका शुक्ल, एक अत्यंत लढणारा, आयुष्यभर समाजासाठी काम करणारा, शेतकऱ्यांसाठी काम करणारा, आणि मग त्या भाटनिमगावच्या परिसरामध्ये कैलासवासी मोठ्या भाऊंच्या बरोबर काम करत असताना शेतकऱ्यांच्या करता एक उपसा सिंचन योजना काढली. या परिसरामध्ये, या शहरामध्ये अनेक लोकांना मदत केली. अशा शुक्ल काकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आमचे सचिन जामदारचे वडील भारत जामदार, हे सुद्धा जुने कार्यकर्ते आपले, आणि त्याचबरोबर आमचे प्रभाकर दादा गलांडे म्हणजे सुनीलचे वडील, अशी ही सगळी जुनी माणसं ही त्या काळामध्ये आणि अनेक सहकारी आहेत. या सर्वांनी या परिसरामध्ये सामाजिक राजकीय काम करण्याची दिशा दाखवली आणि आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. त्यांच्याही प्रति मला या ठिकाणी मी अभिवादन करतो. मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण माझ्या पण जो अजून 8-9 बैठक आहेत आणि सारखे मेसेजेस येत आहेत. परंतु जाताना, इथून जातानाच मला कळलं की इथं सभा या सगळ्यांचा आग्रह होता, म्हणून म्हणलं 5 मिनिटं आपल्याला भेटून जावं. कारण प्रदीप दादा त्यांच्या पद्धतीनं फिरतायत, त्यांची 2 ठिकाणी माझी भेट झाली. प्रवीण भैया, यशवंत माने, ही सगळी टीम वेगवेगळ्या पद्धतीने फिरते. आणि महाराष्ट्रामध्ये 283 नगरपालिकेची निवडणूक आहे. एकमेव इंदापूरची नगरपालिका अशी आहे की हे इतिहासामध्ये ह्याची नोंद होणार आहे. तर एका बाजूला आपल्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आघाडीमध्ये कोण आहे, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाचा पाठिंबा हा आपल्या विकास आघाडीला आहे. हे वेगळंच उदाहरण आहे. मी काल रात्री सभेमध्ये म्हणलं प्रदीप दादा गारटकरांची जन्मकुंडली तपासावं लागेल आपल्याला, की असे काय जादू घडली की सगळी माणसं एका ठिकाणी आली. कोणी कोणाचा रोसवा नाही, कोणाचा फुगवा नाही, कोणाची नाराजी नाही, कुणाची काही अपेक्षा नाही. माझं तुझं वगैरे हा काही विषय नाही. फक्त एकच धोरण आहे की ह्या तालुक्यातला आणि ह्या शहरातला जो अन्याय चाललेला आहे, ज्या सत्तेच्या माध्यमातून सामान्य माणसाला जे वेटींग धरलं जातं, ह्याला जर धडा शिकवायचा असेल आपल्याला, तर भीमा कृष्णा विकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आज सगळ्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण मित्रांनो निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं उद्याच्या 2 तारखेला मतदान आपल्याला एसटी बसला करायचं आहे. या प्रभागामध्ये फक्त एक चिन्ह आपल्याला ज्यादा घ्यावं लागलं ते अमोल बिशे करता, आणि ती रिक्षा आहे आपली. त्यामुळे एसटीतही जायचंय, रिक्षातही जायचंय आपल्याला. आणि या शहरातला, नगरपालिकेतला भ्रष्टाचार हा कायमचा संपवण्याचं काम हे उद्या 2 तारखेला आपण मतदान करा. 3 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस 21-0चा निकाल याच परिसरामधून झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मला आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यायची. मित्रांनो, आम्ही सगळे एकत्र का आलो? वैयक्तिक कोणाच्या विरोधाकरता आम्ही आलेलो नाही, कोणाचा तरी पराभव करायचा म्हणून आलो नाही.
पण आज या शहरामधल्या सगळ्या जाती धर्मांना कोण न्याय देऊ शकणार आहे? आज काल मुस्लिम समाजाच्या लोकांनी एक मोठी एक रॅली काढली. का काढली? या मुस्लिम समाजाला असं वाटायला लागलं की उद्या आमच्यावर एखादं संकट जर आलं तर कोण आम्हाला मदत करणार आहे? मी आपल्याला ग्वाही देतो, निकाल तर लागणारच आपल्या बाजूने, पण या इंदापूर शहरात आणि ह्या तालुक्यामधल्या कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, त्याच्या केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. शेवटी विकासाबरोबर संरक्षण महत्वाचं आहे. संरक्षणाबरोबर सुरक्षितता सुद्धा महत्वाची आहे. आणि या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं नेतृत्व करण्याची क्षमता सुद्धा ही आपल्या भीमा कृष्णा आघाडीमध्ये मित्रांनो निर्माण झालेली आहे. हे मला सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून एक जाहीरनामा आपण तयार केलेला आहे, तो तुमच्यापर्यंत येईल. माझी एकच विनंती आपल्याला आहे, आज आपल्याला चिन्ह मिळालं. अहो ते चिन्ह मिळता मिळता सुद्धा किती नाकात दम सांगतो तुम्हाला. हे असणार रडीचा डाव. म्हणजे आपल्याला एक चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा झाली सांगतो. आता या निवडणुका झाल्यानंतर कुणाचा कुणी फोन केला, कुणाच्या सांगण्यावरून कोण काय करत होतं, हे आम्हालाही 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे चांगलं माहिती आहे. आणि मी काय लोकांना फोनवरही सांगितलं, ठीक आहे तुमचं 3 तारखेपर्यंत चालेल, तिथनं पुढे मात्र ह्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. नियमाप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज संविधान दिन आहे. 1951 साली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाकरता संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, आज जगामधल्या 192 राष्ट्रामध्ये सुद्धा आपली घटना सर्वश्रेष्ठ मानली जाते. आणि 140 कोटी लोकसंख्या झालेला भारत देश सुद्धा आज जगामध्ये जर ताट मानेने का वावरतोय तर आपली लोकशाही प्रगल्भ आहे. सगळ्याला समान देणं मताचा अधिकार दिलेला आहे. तो आज संविधान दिन सुद्धा आहे. आणि असं असताना तुम्ही विरोधी लोकांना, विरोधी तुमचं पॅनल असं वाटतं की निवडून येणार आहे म्हणून त्यांच्या मतदारामध्ये संभ्रम निर्माण व्हावा, त्यांना 4-5 दिवसामध्ये चिन्ह पोच करता येणार नाही, त्यांना प्रचारामध्ये 21 चिन्ह सांगून मतं मागावं लागली असती आपल्याला. हा सगळा रडीचा डाव तुम्ही जरी केला असला तरी न्याय हा परमेश्वराच्या दरबारी आहे. आणि आज आम्हाला परमेश्वरानं सुद्धा आशीर्वाद दिला आणि आज आपल्याला एक चिन्ह मिळालं, त्यामुळे विजय आपला ठरलेला आहे. हे मला सर्वांना या ठिकाणी सांगायचं. त्यामुळे मित्रांनो, कोणी येईल, काय अफवा पसरवतील, काय गैरसमज करून देतील, पुन्हा काय वेगवेगळे आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. आता तेवढंच एक शस्त्र राहिले त्यांच्याकडे. आता इथं आपली सभा चालू आहे, आम्ही एक 8-10-12 जण जर सोडलो तर मला सांगा बरं, इथलं सगळे स्थानिकच आहेत का नाही? तुम्ही कोण आहे बाहेर? त्यांच्या 2 सभा चालू आहेत, जाऊन बघा. पत्रकारांना माझी विनंती आहे, व्हिडिओ काढा आणि माणसं मोजा कोण आहेत ते सांगतो तुम्हाला. सगळी बाहेरची माणसं, ज्याचा या इंदापूर शहराच्या मतदाराची काही संबंधही नाही. अशा पद्धतीनं बाहेरनं भाड्यानं माणसं आणायची आणि आमच्या मागं गर्दी किती आहे ही दाखवायची. हे इंदापूर शहर काय इतकं सोपं समजलंय तुम्ही? अहो या इंदापूर शहराने अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. या इंदापूर शहराने अनेक चढ उतार बघितलेले आहेत. या इंदापूर शहराने अनेक राजकीय संघर्ष बघितलेले आहेत. त्यामुळे या शहरातला मतदार अतिशय प्रगल्भ आहे आणि त्याला माहिती आहे की कुणाच्या मागे गेल्यानंतर आपलं काम होणार आहे. आता निवडणूक नगरपालिकेची आणि सगळी भाषणं मी 4-5 दिवस झालं प्रवीण भाई बघतोय, एक तर माझ्यावर आणि तुमच्यावर. आता हळूहळू तुमचं मी नाव पुढे यायला लागले, यशवंत माने. म्हणजे त्यांना अजून हे समजना की निवडणुकीत म्हणजे उमेदवार कोण आहे. ठीक आहे, आमच्यावर बोला. माणसं शेवटी आंब्याच्या झाडाला दगड मारणार, ते काय काय बाबेच्या झाडाला दगड मारतील. त्यामुळं अजिबात चिंता करायची कारण नाही. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. एक मात्र आम्ही दाव्यानं सांगतो, आज या इंदापूर शहरामध्ये जी माणसं आम्ही कामाला लावली, ज्या माणसांना आम्ही रोजगार दिला, ज्या माणसाला 2 हाताला काम आम्ही देण्याचा प्रयत्न केला, मग तो सोनाई परिवार असेल, कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, जिथं म्हणून आम्हाला संधी मिळाली तिथं आम्ही सगळ्या जाती धर्माचा विचार आम्ही केला. समोरच्या बाजूच्या लोकांना माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही सांगा किती मुस्लिम लोकांना नोकऱ्या लावल्या, तुम्ही सांगा किती मराठा समाजाच्या माणसांना नोकऱ्या लावल्या.
तुम्ही सांगा किती मातंग समाजाच्या माणसाला नोकऱ्या लावल्या, तुम्ही सांगा किती अल्पसंख्याक समाजाला नोकऱ्या लावल्या, तुम्ही सांगा किती धनगर समाजाच्या माणसाला नोकऱ्या लावल्या. एक नाव मला सांगा, आम्ही म्हणत ती बक्षीस द्यायला तयार आहे. पण आज बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं. आता एक नवीनच फंडा काढलाय, म्हणजे कुठंतरी इथनं एक 15 किलोमीटरवरती एक पूल केलाय संपूर्ण, आणि ती पूल झाला म्हणून इंदापूरची बाजारपेठ फुलली संपूर्ण. मी काल सभेत म्हणलं एका मेडिकल दुकानदाराला, म्हणलं तुझा गल्ला भरला का पैशांनी? नाही म्हणला. तुला का पूल झाला नाही म्हणलं. हा काय त्या पुलाचा माझ्या मेडिकलचा संबंध आहे म्हणलं. तो म्हणजे काय लॉजिक आपण लावतो. मी तर एका प्राध्यापकाला म्हणलं तू पीएचडी कर, शिरसोडीच्या पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ किती फुलली हा किती बाजारपेठ फुलली आम्हाला सांगा. अरे बाजारपेठ कशावर चालती? ग्राहकाच्या खिशामध्ये जर 2 पैसे असतील तर राकेश शुक्ल तो ग्राहक शहरामध्ये येतो, पान टपरीवर जातो, चायच्या टपरीवर जातो, दुकानामध्ये जातो, आणि त्याप्रमाणे ती बाजारपेठ चाललेली असते. अहो तुम्ही 10 रुपये सुद्धा कुणाची कमी करत नाही. तुम्ही काय लोकांची सेवा करणार आहे फक्त. आणि म्हणून अशा भूलथापा करणारी माणसं खड्यासारखी मित्रांनो बाजूला करा. मी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्याची. 5-7 वर्षापूर्वी माझी एक चूक झाली माझी. मीच प्रचार प्रमुख होतो. मी असल्या चिखलातनं गाळातनं सुद्धा त्यांच्यासाठी प्रचार केला, आणि इंदापूर शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलू याप्रमाणे आवाहन केलं. या शहरातल्या लोकांनी भरभरून मतदान केलं. याच प्रभागामधनं 655 मताचं लीड 2017ला मिळालं. 2 प्रभागावरती नगराध्यक्ष आमचा त्या काळामध्ये झाला. आणि आम्ही काय मागणी केली होती की इंदापूर शहराला कुठल्या प्रकारचा अन्यायकारक निर्णय करू नका. दुर्दैवानं मी दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की ज्यांना आम्ही सत्तेवर बसवलं त्यांनी पहिलं काम जर काय केलं असेल तर घरपट्टी, बाजारी व्यापार, गाळ्याचं भाडं याच्यावर जर पैसे तुम्ही नगरपालिकेची पाणीपट्टी नाही भरली तर 24% व्याज लावायचं काम. नगरपालिका म्हणजे काय व्यापारी संस्था आहे काय? नगरपालिका म्हणजे काय खासगी उद्योग आहे काय तिथं? की तिथं आम्हाला व्यवसाय करायचा आहे? मग मी त्यांना बोलवून घेतलं त्या काळामध्ये, म्हणलं ही चाललंय बरोबर नाही. मग म्हणले आम्ही कामगारांचा पगार कशातनं करायचा? आणि कामगारांचा पगार करायचा म्हणून या इंदापूर शहरातल्या 5,500 मिळकतीची आहे त्याच्यावर तुम्ही असा कर लावणार का? नाही म्हणले कायद्यात आहे. मी कायदा वाचला, त्या कायद्याचं कलम वाचलं. मग म्हणलं बारामती नगरपालिकेला हा कायदा लागू नाही का? दौंडच्या नगरपालिकेला हा कायदा लागू नाही का? 285 नगरपालिकेला जर हा कायदा लागू होत नसेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेलाच हा कायदा कसा लागू शकतो? आणि म्हणून कोणाची तरी संकल्पना यायची. मग कचऱ्याचा प्रश्न, मग झाडं लावायचा प्रश्न, मग फोटो काढायचा प्रश्न, बरंच काय काय आहे. बोलू आपण शेवटच्या सभेमध्ये. त्याला काय फार आम्ही आजपर्यंत कोणावर बोललो नाही. उद्या जर आमची नावं घेऊन तुम्ही जर भाषण करणार असाल तर हर्षवर्धन पाटील हा संघर्षातला कार्यकर्ता आहे. आडवं तिडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना द्यायचा. लोकशाहीने प्रचार करा. तुम्हाला तुमची काय भूमिका मांडायची ती मांडा, पण पातळी सोडून जर कुणी जर या संदर्भामध्ये जर बोलत असेल तर मग मात्र वेगळ्या पद्धतीने या संदर्भातली भूमिका सुद्धा मांडायला आम्ही पण हितलेच आहोत. काय बाहेरचं कोणी नाही सांगतो. विचार करा, या इंदापूर नगरपालिकेची अवस्था अशी आहे की भ्रष्टाचारानं बरबडलेली ही नगरपालिका आहे. प्रवीण भैया, यशवंत माने, मला आपल्या तुम्हाला पण सगळ्याला सांगायचं, मी प्रदीप दादाला पण सांगितलं, सत्ता आपली आल्यानंतर एकाही नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्टचं काम घ्यायचं नाही. राग येईल सांगतो आता. हा कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नगरपालिकेवर आपल्याला नगरसेवक पाठवायचा नाही. काम करायचे, ज्याचा कोणाचा कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय असेल त्यांनी जरूर काम करावं. ज्याचा कोणाचा कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय नाही पण मग मला काहीतरी काम द्या, मग त्यांनी काम घ्यायचं. दुसऱ्याला 10% कमिशन घ्यायचं, ते तिसऱ्याला 20% कमिशन घ्यायचं. हे असलं आपल्याला इंदापूर शहरामध्ये आणि तालुक्यात सुद्धा हे आपल्याला करता येणार नाही. कारण काय गोष्टी भूमिका स्पष्ट करून मांडल्या पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याची, एखाद्या नगरसेवकाची जर आर्थिक अडचण असते तर आम्हाला सांगा, तुम्हाला तुमच्या मागे आम्ही उभं राहू, काय काळजी करू नका. पण या पद्धतीने जर गेलं तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय संपूर्ण हे अगोदरच क्लिअर केलं पाहिजे. आणि हे आपण पहिल्याही मीटिंग मध्ये सुद्धा आपण सांगू. कारण शेवटी लोकांचा विश्वास हा प्रचारामध्ये कोण पुढे येऊन सांगतंय
याच्यावर लोकांचा प्रमुख विश्वास असतो आणि मला खात्री आहे की इंदापूर नगरपालिका ही भ्रष्टाचारानं भरभटलेली आहे. गेल्या 4 वर्षामध्ये तर एवढा भ्रष्टाचार तिथं बोखळलेला आहे, सामान्य माणूस सुद्धा त्या नगरपालिकेमध्ये जाऊ शकत नाही. गेलं तर त्याला कोणी नीट बोलत नाही, काम सांगितलं त्याचं कोणी ऐकत नाही. आणि मग मात्र जी मोगरुरी आलेली आहे, शेवटी तुम्ही सेवक आहात, हे पब्लिकचं काम आहे. नगरपालिका ह्या काही व्यापारी संस्था नाही आहेत, त्या सेवा करणाऱ्या संस्था या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं ह्या पद्धतीने आपण काम करू, काय काळजी करू नका. आता ते असं टीका करतात आमच्यावर की म्हणली ही ती गाडी काम बिघाडी. ठीक आहे, आमचं काम काय बिघडणार नाही, पण 3 तारखेला निकाल लागल्यानंतर तुमचं काम बिघडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं. म्हणून डोळ्यात तेल घालून आपण काम करा. 8 नंबर प्रभाग, 9 नंबर प्रभाग, 10 नंबर प्रभाग, हे सगळे आपले स्कोरिंगचे प्रभाग आहेत. सांगतो तुम्हाला 9 नंबर मध्ये सुद्धा दिसतं तशी परिस्थिती नाही. आज मी सुद्धा त्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. प्रवीण भैया फिरतायत, यशवंत माने फिरतायत, प्रदीप दादा फिरतायत, सगळे फिरतायत. सांगतो किरणनी तर तिथं बऱ्याच छोट्या छोट्या बैठका घेतल्या, बरीच माणसं जोडायचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. वातावरण आता टेम्पो जो आपला आहे तो वाढत 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 आता मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाणार आहे. आणि याच पद्धतीनं नुसतं नगरपालिकेपुरतं आपली आघाडी नाही, तर येणाऱ्या उद्याची पंचायत समिती, जिल्हा परिषद सुद्धा ग्रामीण भागात, तिथं तर 25,000 मतातला हा कार्यक्रम आहे, पण ग्रामीण भागामध्ये 3.25 लाख मतामध्ये सुद्धा आपल्याला लोकांच्या ह्याच भावना आहेत की इथं सुद्धा आमच्यावर खूप अन्याय होतोय. आज ग्रामपंचायत आमच्या विचाराची नसली की आणा ह्याच्यावर अविश्वास ठराव, आणा खोटे दाखले, लावा तहसीलदारला त्याचा अतिक्रमणाचा दाखला जोडा, सांगा कलेक्टरला फोन करून. अहो सरपंच सुद्धा डिझॉल्व्ह केले. आता आमच्या विरोधामध्ये सरपंच होते आम्ही मंत्री असताना, पण आम्ही कधी लोकांनी कौल दिला एखाद्या ग्रामपंचायतला, भले तो आपल्याला आवडत नसेल, तो लोकांनी दिलेला आहे. लोकशाही आपण मानली पाहिजे. या पद्धतीने सुद्धा या घटना घडतायत. म्हणून रिडणीच्या खाड्या असतील इकडं शिरसोडीला तर राजेंद्र चोरमले जनतेतनं निवडून आला आणि सगळे एका बाजूला केले आणि मग तिथं मतदान झालं. फक्त 122 मतं कमी पडली, तिथं सुद्धा ती निवडून आला. लागू दे इलेक्शन आता ते शिरसोडीचं. पुन्हा एकदा आपण सगळे एकत्र असल्यानंतर तिथला सरपंच सुद्धा हलगी वाजून आपण निवडून आणू. काय काळजी करायची काही कारण नाही. हे सगळं जे चाललेलं आहे ते तालुक्याची राजकीय सामाजिक घडी ज्याला म्हणतो आपण. अहो सत्ता येते सत्ता जाते, काय कोणी तांबडपट घेतलंय का? सत्ता आहे म्हणजे ती कायम आपल्या मागे राहील, त्या भ्रमामध्ये कोणी राहता कामा नाही. जनतेचा विश्वास हा महत्वाचा आहे, सामान्य माणसामधली आपली प्रतिमा महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने आपण काम करू. या प्रभागामध्ये कैलास कदम, मला बरीच लोक म्हणायचे आता भाऊ कैलास कदमचं नाव बदला, मी दुसऱ्याला उमेदवारी द्या. ठीक आहे, आम्ही प्रयत्न केला, पण सगळा आंब्या बैठल्यानंतर तिथं 1-2-3 तरी जुनी अशी अनुभवी माणसं पाहिजे त्या नगरपालिकेमध्ये. आणि म्हणून ताटे सर, कैलास कदम आणि प्रदीप दादा गारटकर, एवढी 3च जुनी माणसं ज्यांना अनुभव आहे नगरपालिकेचा, ही माणसं आपण जुनी माणसं ठेवली. बाकी 18च्या 18 नवीन चेहऱ्यांना संधी आपण आज आपल्या या पॅनलच्या वतीने आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आज मीनाताई या प्राध्यापिका आहेत, कैलास कदमची आई नगरपालिकेमध्ये नोकरी करत होत्या आणि या सगळ्या सामाजिक प्रश्नामध्ये सुद्धा या सगळ्या प्रश्नांची माहिती आहे. आणि मला असं वाटतं त्यांना उमेदवारी दिली. अमोल बिशे हा एक अतिशय चांगला कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे, युवकांचं संघटन त्याच्याबरोबर आहे, त्यांना उमेदवारी आपण दिली. मी आज रशीदभाई पठाणच्या घरी सगळे पठाणाची लोक बोलवून घेतली, चर्चा झाली. तुम्ही काय काळजी करू नका, कुठं जात नाही, पठाणाचं मतदान कुठं जात नाही, शेखचं सुद्धा मतदान कसं आणायचं ते आम्हाला माहिती, ते कुठं जाणार नाही. या भागातलं इतर समाजाचं मतदान आहे तेही आपण आणू. इथं आमच्याकडं चर्मकार समाजाची सुद्धा 200-250 मतं आहेत, मराठा समाजाची 600-700 मतं ह्या प्रभागामध्ये आहेत. या सगळ्याचं कॉम्बिनेशन आम्हाला माहिती आहे. आणि 8 नंबरचा प्रभाग तर आपल्या सगळ्याचा हृदयातला हा प्रभाग आहे. आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी त्याला कुठेही गालबोट लागणार नाही एवढं काम आपण करा. 8, 9 आणि 10 विक्रमी मतानं प्रदीपदादा गारटकर आणि आपले खालचे 6 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री आज तुमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. आणि प्रवीण भाई म्हणल्याप्रमाणे आम्ही एक योजना डोक्यामध्ये आमच्या आहे, या इंदापूर शहरातल्या महिलांना रोजगार द्यावा लागेल आपल्याला.
आणि तो रोजगार द्यायचा असेल आपल्याला तर केंद्राकडच्या पण काही योजना आहेत. MIDC जवळ आहे आपल्या इथं, एखादा टेक्सटाईल पार्क म्हणा, एखादा स्पिनिंग मिल म्हणा, एखादा गारमेंटचा पार्क म्हणा, असं काहीतरी आपण या ठिकाणी जर केलं आणि फक्त महिलांच्या करता 15, 18, 20 हजार रुपये जरी त्यांना महिन्याला मिळाले तर मला असं वाटतं घरकाम करून सकाळ संध्याकाळचा घरातला स्वयंपाक सगळी जबाबदारी पार पडून ती महिला बिचारी दिवसभर घरात मोकळी असती, तिची इच्छा आहे काम करायची पण संधी नाही, त्याच्याबद्दलचा एक मार्ग आपण काढू. तरुण मुलांना रोजगार, बेरोजगार आणि व्यवसाय याच्याकरता काय आपण मार्ग काढू. शेवटी ही मार्ग काढणारी माणसं एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र संध्याकाळी 7 वाजले की शटर बंद, सकाळी झाला बघू काय असेल ते सांगतो का. उद्या जर एखादा काही प्रसंग झाला पोलीस स्टेशनचा, उद्या एखादा अपघात झाला दुर्दैवानं, उद्या एखादा पेशंट सिरियस झाला, कुणाकडे जाणार आहे तुम्ही? निवडणूक उद्या संपून जाईल, कोण मदत करणार आहे आपल्याला? हाही विचार या संदर्भामध्ये सुद्धा आपण केला पाहिजे. आणि आज संविधान दिन असल्यामुळं धनशक्ती आणि जनशक्ती या दोघांची तुलना जर केली तर मला असं वाटतं संविधानामध्ये आणि लोकशाहीमध्ये धनाला किंमत नाही पण जनाला किंमत आहे. आणि जनशक्तीचाच विजय हा उद्याच्या 3 तारखेला गुलाल आपल्याला उधळण्यासाठी यायचा आहे. एवढंच आव्हान करतो. पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवाराला आपण मतदान करा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, काही अडचण येणार नाही. कुठलाही प्रसंग आला कधी आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सुखदुःखामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या प्रश्नामध्ये आम्ही कायम तुमच्या बरोबर राहू एवढं आव्हान या ठिकाणी करतो. आणि आपण ST बस आणि रिक्षा या दोन्ही चिन्हावरती आपण आपलं बटन दाबून प्रचंड मतानं आपल्या उमेदवारांना आपण निवडून द्याल हे आवाहन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.